शिरसाट साहेब, मनोज जरांगे पाटलांचं 2 वर्ष मागील आपण आंदोलन महाराष्ट्र सर्व पाहतोय. मराठा आरक्षण मिळावं. जे तरुण बांधव आहेत, जे शिक्षणासाठी त्यांचा हेतू होता की शिक्षणामध्ये आरक्षण हवं. आत्ताच एक बातमी आली की संभाजीनगर, बीड, परभणीमध्ये मराठा समाजाचं जे कुणबी प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिलं, ते बोगस निघालं आणि ते रद्द झालं, त्यांचं नगरसेवक पद अशा पद्धतीची बातमी आली. ज्यावेळी जरांगे पाटील असं सांगतात की आम्हाला फक्त शिक्षणामध्येच आरक्षण हवंय, त्यानंतर ओबीसी नेते सांगतात की हे शिक्षणासाठी नाही, ह्यांचा राजकीय हेतू आहे. आता स्पष्ट पद्धतीनं दिसतोय की कुणबी प्रमाणपत्र देऊन देखील निवडणुका लढवण्यात येत आहेत. कुठेतरी मराठा समाजाला राजकारणामध्ये आपलं प्रस्थ वाढवायचंय, त्या धर्तीवरतीच मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. एक सामाजिक न्याय मंत्री म्हणून तुम्ही या पूर्ण विषयाकडे कसं बघता? शिवसेना प्रमुखाची पूर्वीपासून एक भूमिका होती, जर असं आरक्षण द्यायचं असेल तर त्या आर्थिक निकषावर देण्यात यावं. त्यांना त्यावेळेला शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेला काही लोकांनी विरोध केला. पण आताची जी घडी जर पाहिली तर आता सर्वांचं म्हणणं आहे की आम्हाला शिक्षणासाठी, इतर बाबीसाठी आम्हाला हे आरक्षण पाहिजे. आताही तुम्ही पाहत असाल, हा आरक्षणाचं सर्टिफिकेट देण्याचं जे काम आहे ते माझ्या विभागातर्फे केलं जातं. पहिले माझ्या विभागामध्ये 4 ते 5 अधिकारी हे सर्टिफिकेट वितरित करायचे महाराष्ट्रात, म्हणजे झोनला 1 अधिकारी विभागीय असायचे. म्हणजे तो माणूस कधी दिसतच नव्हता. आज मी मंत्रिपदाचा चार्ज घेतल्यानंतर आता ते 5चे मी केलेत 31. 26 लोक महसूलचे मी त्यात ॲड केलेले आहेत. हे जे आंदोलन चाललं ना, यांना सर्टिफिकेट देण्याचा जो काय चाललं आहे ते माझ्या विभागातर्फे. आणि मग हे सगळे अधिकारी आता मी तिथं ठेवलेले आहेत. जरांगे पाटलांचं माझं आठवड्यातून 3-4 वेळेला बोलणं होत असतं. त्यांना काही अडचणी असतील तर हो चला मी सॉल्व्ह करतो. मी तातडीने अधिकाऱ्याला फोन करतो, बघा यांचं काय ते. पण काही लोक जर त्याचा चुकीचा फायदा घेत असेल तर हे जरांगेंना सुद्धा मान्य नाही ना. मग चुकीचं जर सर्टिफिकेट काढत असेल आणि मग ते रद्द होत असेल तर रद्द होईल. किती सर्टिफिकेट वाटली आतापर्यंत असा आकडा मी सांगू शकत नाही, परंतु ही डेलीची प्रोसेस आमची सुरू आहे. आताही आमची प्रोसेस सुरू आहे. काय झालेलं आहे की हे नोंदी काढणं, आता हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर ज्या नोंदी आहेत ते काढणं, त्याला व्हेरीफाय करणं, बरं त्या लिपीतल्या आहेत, त्या भाषातल्या आहेत, त्याचं भाषांतर करणं वगैरे वगैरे जो आहे ना, हा लय किचकट प्रकार आहे.